जान्हवी, तुला नेमकं काय म्हणायचंय? मला काहीच म्हणायचं नाहीये. मग उगाच काहीतरी अंदाज बांधत राहू नकोस. मी काही अंदाज नाही बांधत आहे श्री. सरू मावशीच्या लग्नाच्या बाबतीत ना जरा सबुरीनं घे. मी सबुरीनेच घेतेय. मला नाही वाटत आहे तसं. अरे उलट त्या एक्साइटेड आहेत. ती कशाला एक्साइट होईल? ते मला माहित नाही आता. उलट तूच मला म्हणालीस ना की ती त्यांच्या आईच्या बाबतीत काहीतरी म्हणत होती, त्यांना नावं ठेवत होती. नाही नाही, म्हणजे नावं असं नाही रे. हे बघ, सरू मावशीचं नाही, हे असंच असतं. सुरुवातीला ती खूप उत्साहात असते आणि मग एक काहीतरी फालतू कारण सांगते आणि सगळा उत्साह निवळतो. श्री, तू त्यांना शब्द दिलायस हा? ते तिचं लग्न ठरवण्याचा, पप्पूशीच ठरवण्याचा नाही. आणि पप्पू पप्पू नको म्हणूस तू त्यांना. मग काय म्हणू? सरू मावशींना नाही आवडत. ते ती तुला म्हणाली, मला नाही. बरं मग म्हण पप्पू. आणि ना मला मुळात हे सरू मावशीचं काही कळतच नाहीये. म्हणजे आधी त्याला नाकारलं आणि आता त्यांनाच भेटायचंय. मला खरंच काही कळत नाही. ऐक, त्या काही करत असल्या ना तरी आपण त्यांच्या बरोबर असायला हवं श्री. काही नाही ग, हे पप्पू 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 नाही 2-4 दिवस चालेल. एकदा का त्या आत्यानंद महाराजांना काही बोलले ना की तिचं डोकं फिरेल आणि मग सगळं काय फिसकटेल. आणि एकदा झालंय हे. मग काय त्यांच्या आयुष्याची टेप तशीच अडकली आहे का? तेच तेच होत राहणार आहे का? सोड, आपलं नाही पटणार यावर. हो, पण म्हणून आपल्या दोघांच्याही बाजू चुकीच्या नाही ठरत. पप्पू प्रकरणात मी तुझ्या बरोबर नाही. सॉरी. ठीक आहे, तरी पण आम्ही पत्रिका देऊ तुला. आमच्या मावशीच्या लग्नाला यायचं. हा ए जान्हवी, ऐक तुम्हाला. अगं मस्करी.